झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। लंघाणे गावात 21,000 रुद्राक्षांचं वाटप। सरकार साहेब रावल यांच्या वाढदिवसाचं निमित्त स्वप्नपूर्ती प्रतिष्ठानचे संस्थापक जितेंद्र राजपूत यांचा उपक्रम। शिंदखेड्यातील लंघाणे गावात उद्योगपती सरकार साहेब रावल यांच्या वाढदिवसानिमित्त 21,000 रुद्राक्षांचे मोफत वाटप करण्यात आले। श्रावण महिन्याचे औचित्य साधून हा विशेष उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमाचे आयोजन गावच्या सरपंच ललिता राजपूत आणि स्वप्नपूर्ती प्रतिष्ठानचे संस्थापक जितेंद्र राजपूत यांनी केले होते। सरकार साहेब रावल यांच्या वाढदिवसानिमित्त आणि आपला हा जो महिना चालू आहे श्रावण महिना, हिंदूंचा पवित्र महिना, या महिन्यात आपण वाढदिवसावर कुठलाही वायपट खर्च न करता रुद्राक्ष वितरण सोहळा व झाडे वाटपाचा कार्यक्रम नामदार जयकुमार रावल व माजी खासदार सुभाष बाबाजी भामरे यांच्या हस्ते आज आपल्या मोजे लंघाणे या पावन नगरीत कार्यक्रम करण्यात आला। सर्व महाकाल भक्तांना, आणि मी स्वतःही महाकाल भक्त असल्यामुळे सर्व महाकाल भक्तांना रुद्राक्ष वाटप आणि झाडे वाटप करण्यात आले। यावेळी मंत्री रावल यांना भला मोठा पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले। या कार्यक्रमात गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यात 21,000 रुद्राक्षांचं वाटप करण्यात आलं। यावेळी बोलताना मंत्री जयकुमार रावल म्हणाले, त्या औद्योगिक आणि प्रगती करणाऱ्या सरकार साहेबांचा वाढदिवस मनवत असताना आमची सांस्कृतिक अंग टिकला पाहिजे आणि रुद्राक्षाला आमच्याकडे महत्त्व आहे। त्याला सुद्धा रुद्राक्ष वाटलं पाहिजे, निसर्गाला सुद्धा जपलं पाहिजे, झाडं सुद्धा जगवलं पाहिजे। आणि मग आमचं काहीच सुटत नाही, जे आहे ते चांगलंच आहे, चांगलं येतंय आणि चांगलं आम्ही ठेवतोय। अशाच पद्धतीने हा कार्यक्रम होता, ही आनंदाची बाब आहे। या कार्यक्रमाच्या वेळी मंत्री जयकुमार रावल, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, धुळे महानगर प्रमुख गजेंद्र अंपळकर, नारायण पाटील, पंकज कदम, सत्तराबा गिरासे, जिजाबराव भाऊसाहेब, DS गिरासे, दीपक बागल, हर्षवर्धन बागल, PL पवार, डॉक्टर सुशील महाजन, आशुतोष पाटील, करण गिरासे, दिलीप सोनवणे, विजय कुवर, गणेश वारुळे, अरुण पाटील, ललिता राजपूत, जितेंद्र राजपूत यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। प्रतिनिधी समाधान ठाकरे, झेप मराठी, दोंडईचा। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।